नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत ना मित्रांनो, मजेतच राहायचं. तर मित्रांनो, सकाळची लाईट होती, मग डोंगळे भरायचे, तर मग विहिरी आलू पाईप जोडून घेतले आणि डोंगळे भरायला सुरुवात केली. डोंगळे वगैरे भरून झाले, त्याच्यानंतर टिकावून पावडर घेऊन नदीला निघालो, कारण की जे आपल्या नदीच पाणी पूर्ण आटलं होतं. मग आता पुढून सरळ पायऱ्या करायच्या होत्या. मग इथून आलो, इथून सरळ पायऱ्या वगैरे केल्या, परत घरी आलो तर कांदे कापायला बसलो, कारण की जे आपण विहिरून कांदे काढले होते मग ते कापायचे होते. मग कांदे कापायला बसलो, थोड्या वेळ कांदे कापले. मम्मी म्हणे चल म्हणे मला खालच्या वावरात नेऊन घाल. मग मम्मी संग गेलो, खालच्या वावरात नेऊन घातलं मम्मीला. आणि खालच्या आपल्या जे वावरात इथं कांदे लावले. मग या कांदे नेंदायला बाया येणार होत्या आणि बाया पण आल्या होत्या. मग त्यांना कांदे नेंदायला लावून दिलं आणि परत घरी आलो तर दिवसभर कांदेच कापले आणि डायरेक्ट पुढचे सकाळी उठलो आणि विहिरीवर गेलो मोटर चालू करायला. मोटर चालू केली पण पाणीच येत नव्हतं. म्हणलं काय झालं कडे, बघतो तर काय इथं आपलं सगळं पाईपलाईन फुटली होती. मग काय सगळं टिकाव पावडर घेतलं परत कोरली आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही सटक आणायला. मग इथं मारुतीराजाच्या बाहेरूनच पाय पडलो आणि सटक आणायला दुकानावर. सटक इकडे आलो, सटक वगैरे घेतलं, त्याचं निघालो. हे दोन भाऊ पाहणं कसे खुन्नस देऊ राहिले. म्हणलं बेटे थांबा, आता मला काम आहे म्हणलं तुमच्याकडे, नंतर बघतो म्हणलं. सटक वगैरे घेतलं आणि घरी आलो सटक वगैरे इथं पाईप कापून आणि परत सटक बसून दिले. म्हणलं आता चालू करून बघू म्हणलं कुठं फुटेल राहिले का नाही, परत फुटलं असं म्हणलं. कुठं मोटर चालू केली तर बघितलं कुठंच फुटेल नव्हतं. पाणी आलं. मग इथं कांदे भरायचे होते, मग कांदे वगैरे भरून घेतले. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल ना लाईक आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.